हजारो दिंड्या या विदर्भातून पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत। अशीच एक दिंडी आहे आणि ही दिंडी विशेष आहे, कारण आपण जर बघितलं तर दिव्यांगाच्या देखील दिंड्या विदर्भातूनच काय तर संपूर्ण महाराष्ट्रातून पंढरपूरकडे रवाना होत आहेत। आणि याचाच एक भाग आपण बघायला गेलं तर एक दिंडी यवतमाळहून पंढरपूरकडे जाते आणि आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। दादा, कधीपासून तुम्ही या दिंडीला आहात, काय भावना आहे? 4 तारखेपासून आहे सर या दिंडीमध्ये, आणि खूप उत्स्फूर्त आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि खूप छान वाटत आहे। हरी नामाच्या गजरामध्ये आम्ही जात आहोत, गजर करत करत। काय भाव आहे मनामध्ये? मनामध्ये हाच भाव आहे की विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आणि विठ्ठलाला साकडं घालायचं की महाराष्ट्राचं जे काय संकट आहे ते दूर कर। दादा, दर्शनाला जात आहात पंढरीच्या, काय भावना आहेत मनामध्ये? भावना खूप साऱ्या आहेत। म्हणजे आता वारीला जात असतो, आम्ही दरवर्षी जात असतो, हे आमचं 3रं वर्ष। तर आम्ही वारीला जात आहोत। आता साकडं घालायचं म्हटलं तर लोक आपल्यासाठी खूप काही मागतात, पण आम्ही आपल्यासाठी तर मागतोच, म्हणजे आमच्या स्वतःसाठी तर मागतोच, पण या स्वतःसाठी मागण्यातच आम्ही या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी, या महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांसाठी सुद्धा असं काही मागतो की देवा त्यांचं सगळं भलं कर, त्यांना जेही हवं आहे ते मिळू दे, हीच आमची विठ्ठलाकडे मनोकामना असते। माऊली, काय मागणी आहे विठ्ठलाकडे? आपला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये एकादशी हे खूप मोठा सण आहे, आणि एकादशी म्हटलं तर आपल्या जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी तो पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो। त्यामुळे एकादशी जेव्हा होत असते, एकादशी आली की पूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर पूर्ण जगभराला उत्साह असतो, आणि त्यामुळेच आम्ही सगळ्यांसाठी आणि आपल्या जगाच्या पोशिंद्यासाठी हेच मागणार की या महाराष्ट्रामध्ये कधी दुष्काळ नाही पडला पाहिजे आणि पाऊस सतत सुरू राहिला पाहिजे, कारण पाऊस पडला तेव्हाच आपण जगू शकतो। पंढरपूरला दर्शन झाल्यानंतर काय म्हणजे विठ्ठलाकडे काय हे असणार आहे? पंढरपूरला दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही चंद्रभागेत स्नान करणार, विठ्ठलाला आमच्या सगळ्या प्रवासाबद्दल माहिती देणार। 4 तारखेला आम्ही निघालेलो आहे। जवळपास आमचा 23 दिवसांचा हा प्रवास असतो। या 23 दिवसात थोड्या अडचणी येतात, पण विठ्ठल दर्शनी गेल्याच्या नंतर त्या अडचणी अशा म्हणजे खूप 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 कमी वाटायला लागतात, कारण विठ्ठल दर्शन झाल्याच्या नंतर मन अगदी प्रसन्न आणि प्रफुल्लित होतं। या सर्वांना तुम्ही घेऊन जात आहात, कसं नियोजन असणार आहे? सेवा समर्पण प्रतिष्ठान यवतमाळचा हा दिव्यांग अंध सेवा प्रकल्प आहे। या मुलांना स्वावलंबी बनवून पुनर्वसन करणे हा संस्थेचा उद्देश असतो, आणि या मुलांचा आत्मविश्वास वाढावा। या लोकांना आपल्याला असं वाटत असते त्यांना की आमच्यात काहीतरी कमी आहे, पण यांच्यात कमी नसतं, यांच्यासाठी खूप जास्ती असतं, आणि त्यांना जर प्लॅटफॉर्म मिळाला तर ते खूप छान सगळं करू शकतात। हे या वारीवरून सिद्ध केलं। 521 किलोमीटर चालत पंढरपूरला जाऊन हे लोक विठ्ठलाचं दर्शन घेतात। यामध्ये यांचा आत्मविश्वास वाढतो आणि यांना पायावर उभं राहण्यासाठी मदत होते। नक्कीच आपण जर बघितलं तर दिव्यांग जरी असले तरी मनात एकच भाव आहे, पांडुरंगाचं दर्शन व्हावं। आणि त्या पांडुरंगाकडे मागणी काय आहे तर राज्यातील बळीराजा सुखी व्हावा, राज्यात भरपूर पाऊस पडावा, अशी मागणी या दिव्यांगाने पंढरीकडे करणार असल्याचं आपल्याला सांगितलं आहे। स्वानंद पाटील, ABP माझा, परळी, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।